नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे. या अनुभवामधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल किंवा तुम्ही काहीतरी वाटचाल करू शकता. अनुभव असा आहे माझा की आपण जर आपल्या आपण जर जॉब करतोय, आपल्याला कुठं कन्फर्मेशन लेटर वगैरे मिळालेलं आहे, तर आपण त्या सोबत नवीन काही स्किल शिकावं, नवीन काही कोर्सेस करावं. या या संदर्भामध्ये हा अनुभव माझा स्वतःचा आहे. कारण आपण कसं नवीन नवीन जॉब असतो आपला आणि आपल्याला ह्या गोष्टीचा उत्सुकता राहते. घरचे आपल्याला हे करत असतात, मित्रमंडळीमध्ये आपलं हे राहतं. कारण की आपण एकटेच असतो ना जॉब करणारे, दुसरे कोणी आपल्याला मिळत नसतं. आणि हे न मिळण्यामागचं कारण आपल्याला काय वाटतं, स्वतःला आपण प्राऊड फील करतो. पण ह्या गोष्टी फील करणं हे योग्य नाही मित्रांनो. पुढे चालून हा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. का की आपण जर एकाच गोष्टीवर जर अवलंबून असलो, समजा की आता आपलं कन्फर्मेशन झालेलं आहे, आता आपल्याला काही गरज नाही, महिन्याच्या महिन्याला आपल्याला पगार येतो आहे, मग दुसऱ्या काय गोष्टीचा विचार करावा. सर्वात महत्त्वाची मित्रांनो गोष्ट की आपण फक्त एकाच गोष्टीवर विचार करावा की आपण आपली स्किल डेव्हलप करणे खूप गरजेचं आहे. ही जर आपण डेव्हलप केली तर नवीन संधीला आपण तोंड देऊ शकतो, नवीन संधी आपण घेऊ शकतो, आपल्या पगारामध्ये वाढ करू शकतो. ह्या गोष्टी म्हणजे वेगवेगळं तुम्हाला नॉलेज येत राहतं त्याच्यामध्ये. पण जर तुम्ही एकाच गोष्टीवर स्थिर राहणार, पुढे आपल्याला काही सुचणार नाही मित्रांनो. कारण कसं दिवसांदिवस बदलत चाललेलं आहे. तुम्हाला घर घ्यायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे, जे काही गोष्ट इच्छा राहते माणसाची नवीन नवीनमध्ये. पण ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकू नका. तुम्ही पहिलेच झाल्या पगारीवर कुठला फोन घेऊ नका, महागडा फोन घेऊ नका. जे आहे ते चालू ठेवा. फक्त फोकस करा की आपल्याला नवीन काही गोष्ट शिकायला भेटली पाहिजे, त्यावर आपण पुढे काहीतरी करू शकतो. ह्या गोष्टीचं नाहीतर आपल्याला पुढे सामना खूप करावा लागणार आहे. काय तुम्ही लगेच घरचे म्हणताय फ्लॅट घेऊन टाका, कुठेतरी घर घेऊन टाका. या गोष्टीत अडकू नका मित्रांनो. या गोष्टी काही नाही. तुमच्या खिशात जर पैसा असेल, तुम्ही केव्हा पण कधी पण घेऊ शकता. पण तुम्ही जर नवीन ह्या गोष्टीत अडकून गेले, एकदा जर का तुम्ही बँकेच्या जाळ्यात EMIच्या जाळ्यात फसले, तर तुम्हाला त्यामधून बाहेर निघता येणार नाही. आणि माणूस निघत नाही सहसा. आणि तुम्हाला तुमचा जॉबही सोडता येत नाही. सोडण्याचं न कारण की आपल्या मागे हप्ता आहे. दुसरी ऑपॉर्च्युनिटी आपण करू शकत नाही, दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीला आपण तोंड देऊ शकत नाही. कारण की आपल्याकडे ती स्किल पण नाही आहे. त्यामुळे शक्यतो जोपर्यंत होईल तोपर्यंत आपल्या स्किलवरच फोकस करा. जोपर्यंत तुमची स्किल डेव्हलप झाली, तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळाली, चांगला पगारही मिळणार, त्यावर तुम्ही दुसरं काही करू शकता. पण घाईमध्ये कुठलेच काम करू नका. याच्यामुळे आपला काही फायदा होणार नाही आणि आपण दुसऱ्याचाही काही फायदा करणार नाही. स्वतःलाच अडकवून ठेवणार. जर तुम्ही ही वस्तू आली, नवीन आली, पगाराला हे आलं, ते आलं, हे घेतलं, ते घेतलं, असं जर केलं तर हे कसं बाजार आहे. या बाजारामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. मित्रमंडळ दिसन, जॉब करणारे दिसणार. ह्या गोष्टी तुम्ही जर अडकून गेले तर आपल्याला आपली संधी गमावावी लागेल मित्रांनो. तर आपल्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला काहीतरी शिकावं लागेल, चांगले विचार घ्यावा लागेल, तरच आपण पुढं काहीतरी जाऊ शकतो. आणि घर, फ्लॅट, मोबाईल, गाडी ह्या ज्या गोष्टी आहेत, जर खिशात पैसा असेल, तुम्ही 1 मिनटं लागत नाही घ्यायला. पण खिशातच पैसा नसेल तर तुम्ही जिंदगीभर EMI करून तसंच जाणार. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याच्या टायमामध्ये तुम्ही तुमच्या स्किलवर फोकस करा. होईल तेवढं कोर्सेस करा, नवीन गोष्टी शिका. ज्या गोष्टीमध्ये आपला फायदा आहे ती गोष्ट करा. पुढे चालून आपल्याला खूप सामना करायचा आहे. आता हा टाईम आहे AIचा. AIच्या टायमिंगमध्ये 100 लोकांचं काम एकटा माणूस करतो आहे. एकटा माणूस जर 100 लोकांचं काम करतो आहे,
तर पुढे चालून किती गोष्टी बदलणार आहे ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. त्याच्यामुळे एका गोष्टीवर तुम्ही अवलंबून राहू नका, एका इन्कम सोर्सवर तुम्ही अवलंबून राहू नका. अनेक सोर्सेस बनवा, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बदल करा. डेली रुटीनमध्ये बदल करा. जे तुम्ही आज करताय, पेमेंट झालं आहे चला फिरायला, त्या गोष्टी बदलावा. पेमेंट झालं आहे चला मोबाईल घ्या, त्या गोष्टी बदला. आपल्याला जर जिंदगीभर कामच करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. जर तुम्हाला जिंदगीभर कामच नाही का, जिंदगीमध्ये काम नाही करायचं, काहीतरी फिरायला जायचं, नवीन गोष्टी आपल्याला इच्छा राहतात, नवीन नवीन गोष्टी आपण दुसरीकडे जावं, दुसऱ्या बाहेर देशात जावं किंवा फिरायला जावं, ह्या गोष्टीवर आपण लक्ष नाही देत. ह्या गोष्टीवर लक्ष देण्यासाठी आजच्या दररोजच्या याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. बदल असा करा की पुढचे आजचे 1 वर्षाचा बदल केलेला आपल्याला 5 वर्ष आरामशीर राहू शकतो. फक्त 1 वर्ष बदल करायचा आपला. 1 वर्षामध्ये तुम्ही पुढचे 5 वर्ष सांभाळू शकता. पण जर तुम्ही 1 वर्ष जर वाया घातलं तर पुढचे 10 वर्ष तुम्ही त्यामध्ये अडकून जाणार. ह्या गोष्टीनुसार तुम्ही स्वतः विचार करत राहा. फक्त विचार असा ठेवा, जी गोष्ट जर आपल्याकडून आता कमी याच्यामध्ये होते त्या गोष्टीवर फोकस करा, नॉलेजवर फोकस करा, नवीन नवीन गोष्टी शिका. याच्यामुळे आपला फायदा होणार मित्रांनो. फक्त नवीन गोष्टी शिकण्यात वेळ घाला. नवीन गोष्टी हा बाजारात जर तुम्ही बघितल्या ना, खूप गोष्टी अशा आहे की ती तुम्ही करू बी नाही शकणार आणि करणारही नाही. फक्त तुमचा टाईम वाया जाणार आहे. त्याच्यामुळे सावधगिरीनं काम करा. आपला जॉब बरोबर फोकस ठेवून काम करा आणि पुढे नवीन नवीन स्किल शिकत राहा. फक्त कुठल्याही गोष्टी घेण्यामध्ये अडकू नका. जर तुम्ही या गोष्टी घेण्यात, ती गोष्ट घेण्यात अडकले तर पुढचे संधी तुमच्याकडून गेल्या म्हणून समजा. कोण काय म्हणतंय ह्या गोष्टीकडे लक्ष देणं सर्वात मूर्खाचं काम आहे. तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देऊच नका. तुम्ही फक्त स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष देऊन काम करा. तुम्हाला 100% एका वर्षामध्ये वेगळा बदल मिळेल आणि बदल असा मिळेल की ती पुढचे 10 वर्ष तुम्ही त्या गोष्टीला प्राऊड फील करणार. 10 वर्ष तुम्ही जर प्राऊड फील करणार असाल एका वर्षामध्ये तर विचार करा, एका वर्षाचं मल्टिपल जर हे केलं तर जिंदगी आपली सेट होऊन जाते. फक्त कशामुळे सेट होत नाही की आपण लोकांचा विचार करतोय. लोक काय म्हणतील, जॉब करतोय, अजून यांनी घर घेतलं नाही, अजून त्यांनी हे घेतलं नाही. मित्रांनो, कोणी कोणाला 1 रुपया देत नाही, कोणी कोणाचा हप्ता भरत नाही. तर मग का आपण त्याच्यामध्ये अडकून जायचं? यांच्यात अडकण्यापेक्षा आपण जर स्वतःमध्ये अडकलो तर आपलं भविष्य हे खूप मोठं आहे मित्रांनो. भविष्यामध्ये तुम्ही सगळ्या काही गोष्टी करू शकता. फक्त आपल्या स्वतःमध्ये अडका. लोकांमध्ये अडकले तर संपले म्हणून समजा. लोकांचं काय, तुमच्या तोंडावर काही बोलतील, मागे काही बोलतील, घरी काही बोलतील आणि दारात काही बोलतील. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्ही कुठेच डिप्रेस होऊ नका की मी हे नाही केलं आहे, माझ्याबरोबरचे इकडे गेले तिकडे गेले, हे फिरायला घेतलं त्यानं, हे घेतलं त्यानं, ते घेतलं. ह्या गोष्टीत तुम्ही अडकू नका. कारण हा स्वतःचा अनुभव आहे. आपण अडकलो, पुढचे कामं आपले थांबून जातात. आपण काहीच नाही करू शकत. काही करण्यासाठी आपल्याला कुठं ना कुठं काहीतरी आपला स्वतःचा विचार करावा लागेल. पहिले स्वतःचा विचार करा. कुठलीच गोष्टीचा विचार करू नका. एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. आपल्याला आपल्यासाठी बदलायचं आहे. तर आपल्यासाठी बदलायचं आहे तर लोक आपल्याला बदलायला येणार नाही आहे. ही गोष्ट तर तुम्हाला माहिती असेल. आपल्यालाच बदलायचं आहे. तर मग आपण बदलायचं असेल तर आपण आपल्या कामावर फोकस करा, आपल्या अनुभवावर फोकस करा, नॉलेजवर फोकस करा, जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळेल. ह्या गोष्टीनुसार आपण काम करू शकतो. फक्त अडकू नका. कसं आहे यार, एकदा अडकलं ना माणूस, बाहेर निघणं शक्य नाही आहे. फक्त दुसऱ्याचं ऐकून हे करू ते करू असं करू नका. ठीक आहे, हा जमाना तुम्हाला अडकवण्याच्या मागं लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही अडकू नका ह्या गोष्टीमध्ये. तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मार्केटमध्ये सगळीकडे देखावा राहतो.
कशासाठी राहतो? तो तुम्हाला अडकवण्यासाठी राहतो. त्यामुळे ह्या गोष्टीत तुम्ही अडकू नका. तुम्ही अडकले, विषय संपला म्हणून समजा मित्रांनो. चला, हे माझा स्वतःचा अनुभव आहे, वैयक्तिक कोणाचा नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ठीक आहे, थँक्यू. चला, बेस्ट ऑफ लक.